आतापर्यंत 10% मराठा आरक्षणाचा विरोध करणारे मनोज जरांगे यांची आज भाषा बदललेली आहे। ते म्हणाले की ज्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा, मात्र आमची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी अंतर्गतच आरक्षण मिळायला पाहिजे। याबद्दल आता बदलत्या भूमिकेबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ काय विचार करते आपण जाणून घेऊया। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाळे आपल्यासोबत आहे। मनोज जरांगेने आज थोडी वेगळी भूमिका घेतली। 10% आरक्षणाचा लाभ ज्यांना घ्यायचा त्यांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा, मात्र आम्हाला ओबीसी अंतर्गत आरक्षण हवं, ही आमची भूमिका ठाम आहे। आमचं आंदोलन सुरू राहील। नाही, हे बघा की सुरुवातीपासून जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून मराठा समाजामध्ये दोन प्रकारचे मतप्रवाह होते। पहिला आंदोलनकर्त्यांचं जे मत होतं की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे मराठवाडा विभाग, आणि मग त्यांची मागणी आली होती की सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात यावी। त्याच वेळेस काही मराठा संघटना त्याचा विरोध करून आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे अशा प्रकारची मागणीसुद्धा करत होते, पण त्यांचं आंदोलन नव्हतं। आता मराठा समाजाला SC ST ओबीसीला जे 50% आरक्षण मिळतं त्याच्या व्यतिरिक्त 10% आरक्षण देण्याचा कायदा 20 तारखेला सरकारने सभागृहामध्ये एकमताने पास केला आणि काल त्याचा अध्यादेशसुद्धा निघालेला आहे। जर जरांगे पाटील साहेबांनी त्याचं स्वागत केलं आहे तर मी त्यांचं अभिनंदन करीन, कारण शेवटी ते पण मराठा समाजातलेच मंडळी आहेत आणि त्यांना ते आरक्षण मिळालं, त्याचा ते लाभ घेणार आहे। दुसरं, त्यांची जी मागणी आहे की आम्हाला कुणबी जातीची प्रमाणपत्र मिळावी, सरकारने वारंवार सांगितलेलं आहे। काल पण बोलताना सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बोलले की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू आहे आणि त्याला कुठल्याही ओबीसी संघटनेचा विरोध नाही, कारण तो सध्याचा नियमच आहे की ज्याचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर जर कुणबी जातीची नोंद सापडली असेल, मराठा कुणबी मराठ्याची नोंद सापडली असेल तर त्यांना त्या जातीची म्हणजेच पर्यायाने ओबीसीची प्रमाणपत्र घेऊन त्याची व्हॅलिडिटी घेऊन मग ओबीसी समाजाचे लाभ घेण्यास तो पात्र असतो आणि त्याप्रमाणे ती प्रक्रिया सुरू आहे। मग इकडे ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यांना प्रमाणपत्र मिळत आहे, ते स्वतः सांगतात की एवढे प्रमाणपत्र मिळाले। उर्वरित मराठ्यांना सरकारने कायदा तयार करून 10% आरक्षण दिलेलं आहे। मग आता आंदोलन कशासाठी हा प्रश्न इथे निर्माण होत आलेला आहे की जर दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण हवं, ती त्यांची प्रमुख मागणी आहे। आधी त्यांनी परत त्याचा पुनरुच्चार केला। नाही, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणार, कारण त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळणार, ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं की त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार। मग ते ओबीसीतून आरक्षण मिळणार, पण त्याच्याकरता मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीची नोंद त्यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर सापडणं 1967च्या पूर्वीची हे आवश्यक आहे। आणि अशा प्रकारे न्यायमूर्ती शिंदे समितींनी ज्या ज्या नोंदी शोधून काढल्या आणि ज्यांच्या अशा नोंदी मिळाल्या त्या सर्वांना त्या कलेक्टरनी प्रमाणपत्र निर्गमित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। हा जुनाच नियम आहे। मात्र तुम्हाला असं वाटतं का की आता या सगळ्या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे एक पोल मागे येण्याची भाषा करतात, तर त्यांनी त्यांच्या मागणीचा परत एकदा संविधानिक मुद्द्यावर विचार करायला गरज आहे की ती जी मागणी रेटून जातात ती संविधानिक आधारावर बसते की नाही? नाही, ते तर मी वारंवार कितीतरीदा आपल्या माध्यमातून सुद्धा बोललेलो आहो की कुठल्याही आंदोलनकर्ता कुठलाही त्या आंदोलनकर्त्याला सर्वात पहिले याचा अभ्यास करावा लागतो की आपण जी मागणी सरकारच्या पुढे मांडतो आहे ती संविधानाच्या चौकटीमध्ये बसते का आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या चौकटीत बसते काय। जर संविधानाच्या चौकटीमध्ये आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या चौकटीमध्ये बसणारी मागणी आंदोलनकर्त्याची असेल तर ती मागणी सरकारला पूर्ण करायला कुठेही अडचण जात नाही। वेळ लागतो, पण एक ना एक दिवस सरकारला ती मागणी मान्य करावी लागते। पण आंदोलनकर्ता किती आग्रही असेल
त्याच्या मागणीकरता किती आग्रही असेल, परंतु ती मागणी संविधानाच्या चौकटीत बसणारी नसेल आणि न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये बसणारी नसेल, तर ती मागणी सरकारवर तुम्ही कितीही दबाव आणला, कोणत्याही तंत्राचा वापर केला तरी सरकार पूर्ण करू शकत नाही. बरं, मला एक सांगा की जेव्हापासून मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झालं आणि त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या सर्व मागण्या सरकार मानत गेलं, त्यानुसार भागत गेलं. शेवटी असं झालं की सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये या क्षणाला वितुष्ट आलं. तर कुठेतरी मनोज जरांगे यांच्या मागणीचा अतिरिक्त मागण्याचा विचार राज्य सरकारने केला, त्यामुळे कुठे ते डोक्यावर बसल्यासारखे पाहायला मिळतात सरकारच्या. नाही, ते झाल्या सुरुवातीपासून काय झालं की जेव्हा या आंदोलनाची सुरुवात झाली तेव्हा आंदोलनाची सुरुवात कशाकरता होती की मराठवाड्यातील मराठा जातीच्या लोकांची 1967च्या पूर्वीच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांच्या कागदपत्रामध्ये कुणबी जातीच्या नोंदीचा उल्लेख आहे काय याचा शोध घेऊन तशा प्रकारच्या नोंदी जर ज्या मराठा व्यक्तीच्या कागदपत्रामध्ये सापडतील त्या मराठा व्यक्तीला कुणबी जातीचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र देऊन त्याला ओबीसीच्या सोयी आणि सवलती देण्यात याव्या, ही प्रमुख मागणी होती. मग ही मागणी पूर्ण करण्याकरता ज्या दिवशी न्यायमूर्ती शिंदे समितीची सरकारने स्थापना केल्याचं घोषणा दिली, घोषित केलं आणि तो GR आंदोलकांच्या हातामध्ये दिला, त्या दिवशी त्यांनी आम्हाला हा GR मान्य नाही आणि आता आम्हाला सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र सर्व मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. आणि म्हणून मग वाटल्या त्याही मागणीला प्रतिसाद देऊन सरकारने राज्य सरकारने जरंगांचे लाड पुरवले, त्यामुळे ते डोक्यावर बसले. नक्कीच पुरवले ना. त्यांनी ज्या ज्या मागण्या सरकारकडे मागत गेले त्या त्या प्रत्येक मागणी पूर्ण करण्याचा सरकारने प्रयत्न केला, केल्या असं नाही म्हणणार, त्या पूर्ण करण्याचा सरकारने प्रयत्न केला. त्यांनी ज्या जे काही सजेशन दिले त्या ते सरकारने स्वीकारले आणि त्याप्रमाणे GR काढले, त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळेस अनुभवामध्ये असं आलेलं आहे की एक मागणी पूर्ण होत असताना त्याच्यातनं दुसरी मागणी आंदोलनकर्ते उभी करत होते आणि पुन्हा सरकारला पिछामध्ये पडत होते. दुसरी मागणी पूर्ण करत येत असताना पुन्हा तिसरी मागणी ते काढत, म्हणजे त्या मागण्यांना अंतर आलेलं नव्हतं. एका वेळेस आंदोलन करत असताना ज्या काही मागण्या असतात त्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारख्या असायला पाहिजे. नवीन मागण्या त्याच्यामध्ये पुढच्या आंदोलनामध्ये यायला. पण या आंदोलनात एक वैशिष्ट्य दिसलं की एक मागणी झाली की दुसरी झाली की तिसरी झाली की चौथी, अशा प्रकारे होऊन आणि त्याच्यामुळे आंदोलकांचं सुद्धा समाधान कधी झालं नाही आणि सरकार त्यांना समाधानी करू शकलं नाही. आता इतकं वितुष्ट आलं की SIT चौकशीपर्यंत हा संपूर्ण प्रकार पोहोचलेला आहे. आता हे बघा की खरं म्हणजे त्या दिवशी जरांगे पाटील साहेब बोलताना भावनेच्या आहारी म्हणा किंवा अति रागामध्ये म्हणा अशा प्रकारे काहीतरी बोलले की या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सर्वात जास्त म्हणजे या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस, या तिघांवरील टीका केली. पण देवेंद्र फडणवीस साहेबांवर एवढ्या खालच्या दर्जाची भाषा त्यांनी वापरली की ज्या भाषेचं समर्थन या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील सुसंस्कृत महाराष्ट्रातील कोणताही नागरिक करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे ही वक्तव्य झाली संपूर्ण महाराष्ट्रामधून, त्याचा निषेध नोंदविण्यात आला. SIT मध्ये काही निघेल असं वाटतं का तुम्हाला? नाही, म्हणून मी सांगत होतो आपल्याला. आणि हे अशा वेळेस घडलं की या राज्यामध्ये आपलं अधिवेशन सुरू होतं सभागृहाचं आणि म्हणून तिन्ही नेत्यांचे जे समर्थक होते त्यांनी सभागृहामध्ये राडा रचला. अशा प्रकारचं वक्तव्य कुठलाही आंदोलनकर्ता कसा करू शकतो? संविधानिक पदावर बसलेल्या माणसाच्या विरोधामध्ये एवढी टोकाची भूमिका घेऊन एवढ्या खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर कसा काय करू शकतो? अशा प्रकारचे पडसाद त्या विधानसभेमध्ये विधान परिषदेने उठले आणि त्याच्यामुळे शेवटी विधानसभेच्या अध्यक्षांना तो निर्णय द्यावा लागला आणि त्याची SIT चौकशी घटित करण्याचे निर्देश दिले. मी जरांगे पाटील साहेब जे बोलले त्याचंही समर्थन करत नाही, त्याचा निषेध करतो, ते वाक्यसभेत निंदनीय. पण त्याच वेळेस ही SIT चौकशी बसवताना खरंच त्याची गरज होती का, याचा अभ्यास झाला का,
याचा सुद्धा कुठेतरी सरकारने विचार करायला पाहिजे होता. शेवटी SIT चौकशी होईल, जे तथ्य आहे ते बाहेर येईलच. आज न उद्या या महाराष्ट्रातील जनतेला कळेलच की जर सुरुवातीपासनं हे आंदोलन लोकांसाठी चालवलेलं आंदोलन असेल, लोकांनी लोकांसाठी चालवलं तर काहीच बाहेर पडणार नाही. पण खरंच जर याच्यामध्ये कुणाचा हस्तक्षेप असेल, कुणाच्या सांगण्यावरून ह्या गोष्टी झाल्या असेल, ते सुद्धा बाहेर येईल. आणि जर लोकांनी लोकांसाठी चालवलेलं असेल तर त्यांनाही काही होणार नाही आणि काहीच निष्पन्न बाहेर येणार नाही. शेवटला प्रश्न थोडक्यात, मनोज जरांगे जे म्हणतात की ओबीसी अंतर्गतच त्यांना आरक्षण हवं, तुमची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका पहिल्या दिवशीपासून जी होती ते आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्याला आमचा विरोध नाही, परंतु सरसकट OBC मधून आरक्षण द्यायचं नाही, OBCच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र सुद्धा द्यायची नाही. तर हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.